महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे साहेब यांचा वाढदिवस आम्ही मागील 15 दिवसापासून उदगीर शहरामध्ये साजरा करत आहोत आणि सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की साहेब जेव्हा उदगीरला येऊ लागलेत तर त्यांचं आपण भव्य असं स्वागत करावं, कारण उदगीर मतदारसंघासाठी संजय भाऊनी जे केलेलं आहे ते मागील 10-15 वर्षात जे न होणारे कामं झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांची, सर्व पक्षातील कार्यकर्त्यांची इच्छा होती की साहेबांचं असं भव्य स्वागत व्हावं आणि त्या निमित्ताने आम्ही असं ठरविलो की छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम घ्यावं आणि त्यामध्ये आम्ही संजय भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशी आमची भावना होती की संजय भाऊ सारखं नेता उदगीर मतदारसंघासाठी लाभला आणि त्या असं जोश कार्यकर्त्यामध्ये होतं। पण मागील 1 वर्षापासून 1 जुलै 2023 आणि 1 जुलै 2024 पासून ज्यांची सर्व बंद झाली, गुत्तेदारी, मक्तेदारी, भ्रष्टाचारी, ते सर्व असं हे जे व्हिडिओला छेडछाड करून त्याच्यामध्ये यांच्यापासून तर काही होणार नाही तर यासाठी काय करावं, तर एका मोठ्या नेत्याचं नाव जर मध्ये आपण टाकलं तर काहीतर होईल। पण जे असं बोलले त्यांनी, विरोधकांनी उदगीर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिल्यानंतर संजय भाऊ बनसोडे साहेबाबद्दल बोलले, ह्यांची लायकी नाही बोलायची। ज्या लोकांनी गरीब लोकांचं धान्य चोरून खाल्ले, ज्या लोकांनी नगरपरिषदेमध्ये गुत्तेदारी करून रेल्वे स्टेशनच्या समोर जे झाडं लावण्यात आली तेथे कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला, ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केला, संजय भाऊ समोर ज्यांची थांबायची लायकी नाही ते जर असं बोलाले आणि त्यांनी मागील 3 वर्ष संजय भाऊ सोबत राहून उदगीर शहरामध्ये, उदगीर तालुक्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये भाऊचं नाव घेऊन 2 नंबरचे धंदे सुरू केले, हे जेव्हा भाऊला समजली तेव्हा त्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय भाऊच्या कार्यालयातून त्यांची हकालपट्टी केली। हे सर्व बंद झाल्यामुळं त्यांनी आज हे बोलण्याचं आणि टीका करण्याचं काम केलेलं आहे। मी सर्व पत्रकारांच्या आणि सर्व महायुतीच्या माध्यमातून सांगू इच्छितो, यानंतर जर संजय भाऊ सोबत, संजय भाऊच्या विरोधात जर चुकीचं वक्तव्य जर करण्यात आलं, माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे की ह्या लोकांना तुम्ही कायदेशीर आवर घाला, कारण आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही जर कायदा हातामध्ये घेतलं तर याचे परिणाम विरोधकांना, जे संजय भाऊ बद्दल बोलतात, त्यांना भोगावे लागतील। आणि मी विनंती करणार आहे, आमचं काही होणार नाही, आम्हाला काही आता कलेक्टर व्हायचं नाही, तहसीलदार व्हायचं नाही, 2 महिने मध्ये गेले का आणि 2 महिने बाहेर गेले का। पण माझी विनंती राहणार आहे, तुम्ही जर टीका करायचंय तर जे आम्ही विकास केला, जे आम्ही कामं करतो त्याबद्दल सुसंस्कृतपणे टीका करा। आम्ही टीका करा असं न करा असं म्हणणार नाही, पण टीका करताना आपण लोकशाही पद्धतीने टीका करा। असं नेत्यामध्ये भांडणं लावायचं काम आपण करू नका। आणि आपण म्हणलात की हे जे पार्सल आहे लातूरचं आहे, मी त्यांना सांगू इच्छितो 1999 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्या 1 वर्षानंतर संजय भाऊ बनसोडे साहेब हे लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले। आम्हाला पहिल्यांदा तिकीट देण्याचं काम माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांनी केलेलं आहे। तर माझी विरोधकांना विनंती राहणार आहे, आम्हाला कायदा हातामध्ये घेऊ देऊ नका। आम्ही जर कायदा हातामध्ये घेतलो तर याचे परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये भोगावे लागतील। धन्यवाद। यानंतर तालुकाध्यक्ष राहुलजी केंद्रे। दादा होते क्या चलते काय बंद केलं। 1 जुलै 2024 रोजी
या उदगीर व जळकोट मतदारसंघाचे भाग्यविधाते विकास पुरुष या राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी व या उदगीर व तालुक्यातील सर्व जनतेने या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला होता। त्या दिवशी शिवाजी चौकामध्ये सर्व समाजाच्या जातीच्या व सर्व घटकांना मिळून या ठिकाणी हा वाढदिवस आम्ही आयोजित केलेला होता। त्याच दिवशी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबाच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हाताने होणार होतं। हा योगायोग साधून त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्यांचं स्वागत आम्ही शिवाजी चौकामध्ये करत असताना या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होतो। त्या ठिकाणी आम्ही अशा घोषणा देत होतो की माननीय आमदार संजयजी बनसोडे भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। त्याचबरोबर कोण आला रे कोण आला, अजितदादा पवार यांचा वाघ आला, अशा पद्धतीच्या घोषणा आम्ही त्या ठिकाणी देत होतो। या घोषणा चालू असताना त्या ठिकाणी आमचे काही पत्रकार बांधव असतील, काही मीडियाचे प्रमुख असतील, हे सर्वजण या ठिकाणी शूटिंग करत असताना त्या ठिकाणी कुठलीही आक्षेपार्ह घोषणा आमच्या कार्यकर्त्याच्या किंवा पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या वतीने देण्यात आलेली नव्हती। तरी पण त्याचा विपर्यास करून किंवा त्यामध्ये एडिटिंग करून काही देशमुख कुटुंबामध्ये आणि नामदार भाऊ यांच्या वैयक्तिक संबंधामध्ये मिठाचा खडा टाकून उदगीरचं वातावरण राजकीय दूषित करण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उदगीर तालुकाध्यक्ष जबाबदारीने सांगू इच्छितो की भाऊचे संस्कारच आमच्यावर असे झालेले आहेत की ती स्वतःही कधी वैयक्तिक टीका करत नाहीत आणि दुसऱ्याला पण कधी वैयक्तिक टीका आम्हाला करू देत नाहीत। त्याच पद्धतीचे संस्कार आमच्यावर झालेले असल्यामुळं हे ज्या पद्धतीनं विरोधक भाऊची बदनामी करत आहेत त्या बदनामीचा आम्ही जाहीर निषेध करतो महायुतीच्या वतीनं। व यापुढे सुद्धा अशा पद्धतीचं द्वेषाचं व त्वेषाचं राजकारण जर कुणी करत असेल तर आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो आणि त्या पद्धतीचं निवेदन सुद्धा आम्ही देण्यात आलेलं आहे की या पद्धतीचं सुडाचं राजकारण व द्वेषाचं राजकारण या पुढेही भविष्यामध्ये व आमदार संजय भाऊ बनसोडे यांची बदनामी करण्यात येऊ नये, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा व अशी सूचना मी या ठिकाणी देतो। व आमदार संजय भाऊ बनसोडे साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला लाभलं, विकासाभूमिक नेतृत्व आम्हाला लाभलं, त्याचा सर्वांनी या उदगीर व जळकोट मतदारसंघातील जनतेने त्यांचा स्वीकार केला। एवढंच या ठिकाणी सांगतो मी, माझे दोन शब्द या ठिकाणी उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणत होते, ज्यांनी स्वतःच्या गावामध्ये विकासाची कामं रोखून धरली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्या ठिकाणी आदरणीय बनसोडे साहेबांच्या माध्यमातून मूलभूतमधून या ठिकाणी मंजुरी दिलेली होती, त्यांना NOC देत नाहीत किंवा विकास कामं भाऊचे जर झाले तर त्या ठिकाणी आपलं नाव कमी होईल व आपलं खच्चीकरण होईल व भाऊचे कार्यकर्ते मजबूत होतील। या द्वेषानं जे वागत आहेत त्यांनी आम्हाला राजकारण किंवा भाऊंना राजकारण कसं करावं हे शिकू नये, एवढीच माझी विनंती करतो। आमदार संजय भाऊ यांच्या विरोधामध्ये यापुढे जर अपशब्द किंवा बदनामीकारक जर राजकारण जर समोर विरोधकाकडून होत असेल तर त्याचा आम्ही महायुती म्हणून निषेध करतो व पुढे चलून अशा पद्धतीचं जर कार्य घडलं तर त्याबद्दल तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा सूचना किंवा असा इशारा मी या ठिकाणी देतो। माझे दोन शब्द संपवतो। यानंतर राहुलजी केंद्रे। आहे फक्त आपल्या इथं ठेवतो ते जाहीर निषेध एवढं काय काय विचारा आता सांगू हो विचारणार हो का आज या ठिकाणी महायुतीच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेते आणि उपस्थित असलेला लोकशाहीचा चौथा स्तंभ आदरणीय सर्व पत्रकार महोदय, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्व आमचे पत्रकार बांधव, खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे हा विषय आमच्यापेक्षा आपल्याला लवकर या ठिकाणी अवगत झालेला आहे। तो विषय म्हणजे आपल्या विधानसभेचे आमदार, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय भाऊ बनसोडे यांचा वाढदिवस 1 तारखेला होता आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर मंत्री महोदयाचा नकार असताना सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावनाचा मान राखून संजय भाऊ बनसोडे यांचं स्वागत शिवाजी चौका या ठिकाणी करण्यात आलं आणि या चौकामध्ये त्यांचं आगमन झाल्यानंतर
उत्साही कार्यकर्त्यांनी घोषणा त्या ठिकाणी दिल्या आणि ते घोषणा आत्ता आमचे तालुकाध्यक्ष म्हणल्यासारखं घोषणा या दिल्या की कोण आला रे कोण आला, अजितदादाचा वाघ आला. या घोषणा दिल्या असल्यानंतर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की हे सोशल मीडियाचा काळ आहे आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की हा सोशल मीडियाचा काळ आहे आणि या सोशल मीडियाच्या काळामध्ये देशाच्या प्रधानमंत्र्यापासून ते सर्वच सत्ता पक्ष असेल विरोधी पक्ष असेल या सर्व बऱ्याचशा राजकीय मंडळीचे व्हिडिओ हे आजकालच्या काळामध्ये मॉर्फ केले चालले आणि याच पद्धतीनं नामदार संजय भाऊ बनसोडे यांचा सुद्धा इथला व्हिडिओ मॉर्फ केला गेला आणि मला वाटतंय त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अमितजी देशमुख साहेब यांच्या नावाची घोषणा त्याच्यामध्ये समाविष्ट केली गेली आणि त्या चुकीच्या पद्धतीने ती व्हायरल केली गेली. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की या व्हिडिओची चौकशी झाली पाहिजे. मग सायबर सेल असेल पोलीस विभागामार्फत याची चौकशी होऊन संबंधित जो कोणी हा मॉर्फ करणारा कार्यकर्ता आहे किंवा आणखीन इतर कोणी याच्यामधला जे कोणी टेक्निकल व्यक्ती आहे या व्यक्तीवर निश्चित स्वरूपानं माहितीकडून मागणी होणार आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण आपल्या उदगीरची संस्कृती राहिलेली आहे, विशेष करून आपल्या लातूर जिल्ह्याची संस्कृती राहिलेली आहे. या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा नेतृत्वानं देशपातळीवर या ठिकाणी आपलं नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील, विलासराव देशमुख साहेब असतील, शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, अशा तमाम या जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी या ठिकाणी देश पातळीवर आपले एक वेगळा दबदबा उमटवलेला आहे. आणि मला वाटतंय की या देश पातळीवर जाण्यामध्ये सगळ्यात मोठा आणि सिंहाचा वाटा कुणाचा राहिला असेल तर ते लातूर जिल्ह्यातल्या जनतेचा राहिलेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मला सांगायचे की सगळ्यात मोठा राहिलेला आहे ते विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. कारण या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कधीच द्वेषाचं राजकारण या ठिकाणी केलेलं नाही. निश्चित स्वरूपानं प्रत्येकांचे पक्ष वेगळे होते. वैचारिक पातळीवर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुका प्रत्येक पक्षाने लढलं. मग ते गावातले प्रश्न असतील, तालुक्यावरचे असतील, जिल्ह्यावरचे असतील, राज्यावरचे असतील, देशातले प्रश्न असतील, या प्रश्नावरतीच निवडणुका झाल्या. पण दुर्दैवानं पहिल्यांदा एक अशी घटना उदगीरमध्ये घडते की चुकीच्या पद्धतीनं एक चांगलं कर्तृत्वान नेतृत्व उदगीरमध्ये उदयास आलं आणि या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणून बुजून महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी केला चाललेला आहे. खरं तर आम्हाला त्यांना आव्हान करायचे, तुम्हाला जर टीका करायचे, तुम्हाला जर अशा गोष्टी काढायचे तर विकासावर बोला. तुम्ही नामदार संजय बनसोडे यांच्यावर विकासाच्या माध्यमातून तुम्ही टीका करू शकता, संपर्काच्या माध्यमातून तुम्हाला काही बोलायचे तर बोलू शकता. पण चुकीच्या माध्यमातून एखादा कार्यकर्ता तोही त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतोय, नेतृत्वाविषयी भावनिक होऊन तो घोषणा देतोय आणि त्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ घेऊन तो मॉर्फ करून चुकीच्या पद्धतीने एक वेगळा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो, याचा निषेध या ठिकाणी करतो. आपल्याला माहिती आहे परवा झालेल्या लोकसभेमध्ये असाच खोटा प्रचार करून काँग्रेस पक्षाची परंपरा राहिलेली आहे सातत्यानं सुरुवातीपासूनची की खोटा प्रचार करून सामान्य जनतेला दिशाभूल करून या ठिकाणी प्रत्येक सत्ता हस्तांतरण करण्याचं काम काँग्रेसनं आतापर्यंत केलेलं आहे. आणि मला वाटतंय तो प्रकार सुद्धा हा येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार घडवला गेलेला आहे. या निवडणुका जवळ येणार आहेत. संजय बनसोडेवर टीका करण्यासारखं काही या ठिकाणी विकासात्मक दिसत नाही, संपर्काच्या माध्यमातून दिसत नाही, प्रत्येकांना सन्मान देण्याच्या माध्यमातून असं दिसत नाही. तर काय करायचं तर चुकीच्या पद्धतीने खोट्या अफवा पसरवणं, खोटे नेरेटिव्ह सेट करणं, अशा पद्धतीचं काम काँग्रेस पक्ष या ठिकाणी करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीचा पदाधिकारी म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाकडे आमची मागणी राहणार आहे की संबंधितावर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याच्यामधलं सत्य जनतेसमोर आलं पाहिजे. धन्यवाद. यानंतर आदरणीय एक मिनिट सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो. उदगीर ही एक चांगली परंपरा आहे. उदगीरमधले असं घाणेरडं राजकारण यापूर्वी झालेलं नव्हतं आणि पुढेही होऊ नये व सर्व पक्षांनी याची नोंद घ्यावी एवढी मी या विरोधकांना मी विनंती करतो.
कारण उदगीरची जनता ही खूप सहनशील आहे, सुसंस्कृत आहे आणि असलं डर्टी पॉलिटिक्स त्यांनी विरोधात करू नये एवढीच मी आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो. कारण सायबर क्राईम काय म्हणतात, सायबर क्राईममध्ये आत्ताच मला सांगितलं की बालाजीने पोहोचली किंवा आम्ही अर्ज दिले नाही. अरे चौकशी होऊ दे आणि तुम्ही जर खाडाखोड करून जर याच्यामध्ये हे करत असाल तर ह्याच्यासाठी मी जाहीर निषेध करतो. कारण चौकशी जी सायबर क्राईममध्ये व्हायलाच पाहिजे. कारण हे जर चौकशी झाली तर त्यांचं पितळ उघडं पडू नये त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करतील. त्यासाठी आपणही पोलिसांकडे लक्ष लावायला पाहिजे आणि सत्य बाहेर येऊ नये म्हणून बालाजीने सांगितलं की आम्ही अर्ज दिलेला आहे. म्हणून ही जी घटनाच घडली नाही. आत्तापर्यंतचे मंत्री फक्त रेस्ट हाऊसवर यायचे, दोघं चौघांना भेटायचे. आता संजय भाऊ बनसोडे हे आल्या मंत्री झाल्यानंतर सुद्धा त्यांच्यामधला एक कार्यकर्ता हा आणखी जीवन ठेवलेला आहे. हे काही लोकांना खपत नाही. कारण सर्वसामान्यांचा नेता झालेला आहे, जननायक आहे, हे लोकांना खपत नाही. कारण परवा दिवशीच आपण बघितलो की मी निवेदन द्यायला आलो होतो आमच्या बारतर्फे, तर त्याच्या वकील बारतर्फे, तर तिथं सगळेच लोक पूर्वीचे मंत्री फक्त एकाएकाला बदे बोलत होते. पण संजय भाऊनी ही पायंडा बंद केला आणि सर्वसामान्यांचा नेता म्हणून आज आपण त्याच्याकडे बघतोय. हे काही लोकांना खपत नाही. त्याच्यामुळे यांची बदनामी कशी करावी, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना बदनाम कसं करता येईल हे षडयंत्र चालू आहे. त्याच्यासाठी आपण सर्वांनी खबरदारी घेणं गरजेचं आहे. म्हणून जे संजय भाऊच्या विरोधात जे चालू आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. शिवसेनेतर्फे मी जाहीर निषेध करतो. तसेच महायुतीतर्फे सुद्धा निषेध करून महायुतीसोबत आम्ही आहोत एवढं मी सांगतो. धन्यवाद. यानंतर भगवानराव पाटील साहेब लावावं लागतं. पत्रकार परिषदेसाठी उपस्थित महायुतीचे सर्व नेते, माझे सर्व सहकारी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधूंनो, संजय भाऊच्या विषयावर अनेक वक्त्यांनी आपल्यासमोर आता बऱ्याच गोष्टी चर्चा केल्या. त्याच गोष्टी रिपीट करावं असा माझा काही उद्देश नाही. ज्या बनसोडे साहेबांनी उदगीरच्या इतिहासामध्ये एवढा मोठा विकास निधी आणून उदगीरचा कायापालट केले ते बऱ्याच लोकांना बरं वाटत नाही. ज्या लोकांनी काल पत्रकार परिषद घेऊन संजय भाऊची बदनामी करण्याचा प्रयत्न केला हीच मंडळी गेली 3 वर्ष त्याच्यापूर्वी संजय भाऊचा पूर्ण फायदा घेण्याचं काम या मंडळींनी केलं. शिवाजी चौकामध्ये घोषणा देताना त्या गोष्टीचं छेडछाड केलं. खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे उदगीरची संस्कृती नाही. उदगीरमध्ये कोण कुणाला कुण्या पक्षाचं कुण्या जातीचं असलं तरी एकमेकाला आरे तुरे म्हणायची सवय हे उदगीरमध्ये नाही. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. तुळशीराम कांबळे उदगीरचे खासदार होते आपल्या भागाचे आणि पंचायत समितीला प्रभुराव पाटील सभापती होते. मी लहान होतो. भाऊसाहेब, सुभाष मुक्कावार ही मंडळी पंचायत समितीला बसली होती. इथल्या संस्कृतीचं उदाहरण देण्यासाठी हे उदाहरण देतोय. तुळशीराम कांबळे समोरून आले आणि प्रभुराव पाटलांनी एक खुर्ची मागवलं, त्याच्या बाजूला खुर्ची घातलं, बसवलं, चहा पिले. मला प्रश्न पडला की तुळशीराम कांबळे यांचे राजकीय विरोधक आहेत ह्या गटाचे आणि ह्यांचा एवढा सन्मान का केला. जाताना मी भाऊसाहेबाला विचारलो की भाऊसाहेब हे तुळशीराम कांबळेचं तुमच्या सगळ्या ग्रुपचं जमत नाही तर तुम्ही त्यांना एवढं बसून सन्मान का केला. तर त्याने सांगितलं की या भागाचे खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि उदगीरची संस्कृती नाही की कुणाला आडवाचे बोलायचे किंवा कुणाचे बदनामी करायची. म्हणून या मंडळींनी निव्वळ छेडछाड करून
देशमुख परिवाराला सुद्धा माहीत आहे उदगीरची मंडळी अशी करणार नाही. पण या कार्यकर्त्याला स्वतःची इज्जत वाढवण्यासाठी हे केलेला उद्योग आहे. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो महायुतीच्या वतीनं की ह्याचं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं पाहिजे आणि ज्या लोकांनी केलंय त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला मध्ये घातलं पाहिजे, जेणेकरून ह्याच्यानंतर असे प्रकार होऊ नये. ज्या संजय बनसोडे साहेबांनी या उदगीरचा कायापालट केला, किती वर्षे रेस्ट हाऊसची बिल्डिंग पडून होती हो, आम्ही सावकार आजच मध्ये आलो. सगळ्या सोययुक्त सगळ्या इमारती तयार करण्याचं काम बनसोडे साहेबांनी केलं. विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही सगळे मंडळी त्यांच्या विरोधामध्ये होतो, पण सरकारने निर्णय घेतला, महायुती निर्माण झाली. आज आम्ही चांगलं काम करतायत म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहे. उदगीरचा कायापालट केला. अब त्याला टीका करायचं तर सांगा ना. तहसीलची मजली इमारत 1 मजला कमी झाली, पंचायत समितीची 2 मजली जास्त झाली. त्याला अशा काही गोष्टी करायच्या असतं करा म्हणावं, पण असं चुकीची बदनामी करून आणि विशेषतः मराठा समाजामध्ये द्वेष पसरवण्यासाठी काही मंडळींनी केलेला उद्योग आहे. मी त्याचा महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय सिद्धेश्वर पाटील ठीक आहे. अरे भाषण नाही, तुम्ही प्रश्न विचारा केले. बोला बोला शांबो. थोडं बस दे ना, पुढे बस तू. कसं व्हिडिओ कसे इथे माझ्या दुश्मनी काढलं बस. या पत्रकार परिषदेत सर्व पत्रकार बांधवांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि महायुतीच्या नेत्यांचंही हार्दिक स्वागत करतो. 1 तारखेला माननीय नामदार संजय बनसोडे साहेबांचा वाढदिवस होता आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांची जयंती होती आणि या निमित्तानं मग शहरभर सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. बनसोडे साहेबांचा वाढदिवस साजरा करायचा असं कार्यकर्त्यांनी ठरवलं, मोठ्या प्रमाणात साजरा करायचं ठरवलं आणि वाढदिवसाच्या त्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या रॅलीमध्ये कोण आला रे कोण आला, अजितदादाचा वाघ आला आणि उदगीरचा वाघ आला, अशा प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी देण्यात आल्या आणि ते सार्वजनिक ठिकाण होतं. तिथं सगळेच आपण पत्रकार मंडळी होता, हजारो लोक उदगीरमधले त्या ठिकाणी म्हणजे बघायला होते, प्रत्यक्षदर्शी लोक हजारो लोक होते आणि असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही. आणि मग नंतर 4, 5, 6 तास गेल्यानंतर पुन्हा काही मंडळींना उपलब्धी झाली, त्यांना काय सुचलं, कशी विकृती त्यांच्या डोक्यात आली माहिती नाही, पण बॅकफूटवर गेलेली ही सगळी मंडळी आपलं कुठेतरी आपल्या नेत्याच्या नजरेत येण्यासाठी म्हणा किंवा मग चर्चेत येण्यासाठी म्हणा, त्यांना हे लक्षात आलं नाही की हे कोणाचं उपमर्द करतात आणि कोणाचा अपमान करतायत. जे देशमुख घराणं आपल्या सगळ्याला वंदनीय आहे. आपण सगळेजण लातूरकर महाराष्ट्रभर त्या देशमुख घराण्याला मिरवतो, की लातूरची शान, महाराष्ट्राची शान म्हणून आपण सगळेजण देशमुख घराण्याला मिरवतो. मान्य नामदार संजय बनसोडे साहेबांनी महाविकास आघाडीमध्ये असताना मान्य अमित भैयांच्या नेतृत्वाखाली काम केले. त्या दोघांनी मिळून उदगीरमध्ये कोविड काळात एवढं काम केलं आणि हे लोक मिठाचा खरा टाकू पाहत आहे. ज्या लोकांनी हा काल एक व्हिडिओ व्हायरल केला, आमचे तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, आमचे मित्र, तर त्यांनी स्वतःकडे बघायला पाहिजे की आपण काय आहोत. मी नाव कोणाचं घेणार नाही, पण ज्या माणसाला कलेक्टरनी सरपंच पदावरून अपात्र केलं, ज्यांनी बनसोडे साहेबांच्या सोबत असताना एकाही माणसाला जवळ येऊ दिलं नाही, करोडो रुपयाची कामं स्वतःच्या गावात घेऊन जाऊन तिथं काय केलं आपण जाऊन बघू शकता. सगळ्या पत्रकार बांधवांनी तिथं जाऊन बघावं काय केलं त्यांनी. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खाली एवढं जळत असताना आपण कोणत्या तोंडानं कोणाला बोलताय. बनसोडे साहेबांनी कधीच आम्हाला तर शिकवलंच नाही
मागच्या 20 वर्षापासून ते आम्ही संपर्कात आहोत. 20 वर्षात कधीही बनसोडे साहेबांनी कोणाबद्दल अपशब्द वापरल्याचा पुरावा आला. कधी कोणाबद्दल पोलीस स्टेशनमध्ये फोन केल्याचा पुरावा सापडत नाही. कधी कोणाला कितीही लहानातला लहान राहू द्या, मोठ्यातला मोठा राहू द्या, मोठा माणूस आला तर ते लगेच झुकतात, लहान माणूस आला तर भाऊ मग कितीही तो लहान असू द्या त्याला अतिशय आदराने आणि नम्रपणे बोलणार आहे. सुसंस्कृत नेतृत्व आपल्या सगळ्यांना लाभले. विकासाचा एक प्रचंड डोंगर उभा केला. मी सांगतो की उदगीरमध्ये राजकारणाची एक नवी परिभाषा त्यांनी निर्माण केली. भरत भाऊ दिपवाळीमध्ये जे तेव्हा ते राज्यमंत्री झाले, पहिल्या दिपवाळीमध्ये सगळ्या विरोधकांच्या घरी मिठाई घेऊन जाणारा पहिला राज्यमंत्री म्हणजे संजय बनसोडे साहेब आहे. हे सगळ्या पत्रकार बांधवांना माहीत आहे आणि सगळ्या उदगीरलाही हे माहीत आहे. त्यांनी कधी भेदभाव केला नाही आणि ती गोष्ट बोलणं, ती गोष्ट खूप म्हणजे हे आहे की अशा प्रकारे आपल्या कोणाच्याही संस्कारामध्ये बसत नाही. ना ते आमच्या संस्कारात बसतं, ना आमच्या कार्यकर्त्यांच्या संस्कारात बसतं, ना आमच्या नेत्याच्या संस्कारात बसतं. महायुतीच्या कोणाच्याही संस्कारात ते बसत नाही. आम्ही कसलाही कोणाबद्दलही अपशब्द वापरलेला नाही. भविष्यात आम्ही अपशब्द वापरणार नाही. कारण आम्हाला एवढं काम आहे, आम्हाला आमचं कामच सांगायला आम्हाला वेळ मिळत नाही. बनसोडे साहेबांनी मतदारसंघामध्ये जे काम उभं केलंय ते काम सांगायला आम्हाला वेळ मिळत नाही. आम्ही कशाला कोणाच्या घोषणा देत बसू आणि कशाला कोणाबद्दल आमचं नाही की आमच्या संस्कारामध्ये बसत नाही. एवढंच मला या प्रसंगी बोलायचं. काल एक व्हिडिओ प्रसारित झाला, त्यामध्ये मंत्री महोदयांना मतदारसंघात पाऊल ठेवलं जाणार नाही असे काँग्रेसचे पदाधिकारी बोलत होते. त्याच्यासमोर तुमची भूमिका नाही, ते काय सगळं हास्यास्पद आहे. असं आमच्या शहरातले सांगतील जाणीबाई त्याच्याबद्दल. ते कोणामध्ये किती दम आहे, कोणात किती ताकद आहे, कोणात काय हिंमत आहे, ही लोकशाही आहे. मी पण असं बोलू शकत नाही, ते पण असं बोलू नये की पाऊल ठेवू देणार नाही म्हणजे काय. बाबासाहेबांची घटना आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ते स्टंटबाजी आहे. त्यांना ते काहीतरी करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी बोललेलं आहे. पण हे काय, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. काय वाटते आता याच्यामध्ये कोण दोषी असतील, काय वाटतं? आम्ही रितसर तक्रार दाखल केलेली आहे. तिथला व्हिडिओ सुद्धा आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि मग आता पोलिसांचं काम आहे ते त्याच्यावर ते संशोधन करतील. आम्ही पोलिसांना असंही सांगितले की खरंच जर तसा प्रकार झाला असेल आणि आमचे कार्यकर्ते दोषी असतील तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना गुन्हा दाखल करा साहेब. एवढ्या स्पष्टपणे बनसोडे साहेब मंत्री महोदयांनी सूचना केल्या की आमचं जर कार्यकर्ता दोषी असेल तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करा. मी पाठीशी गुन्हा चुकीचं मी पाठीशी घालणार नाही अशी स्पष्ट भूमिका बनसोडे साहेबांनी मांडलेली आहे. त्याचं अनालिसिस होईल, ते व्हिडिओ तिकडं फॉरेन्सिकला जातील आणि मग त्याच्यामधून सत्य पोलीस आपल्याला बाहेर येईल, सत्य पोलीस आपल्याला सांगेल. चंद्रशेखर पाटलांची मूळ तक्रार दिली होती, आता एफआयआरमध्ये काही नावं नाही, ते त्याच्याबद्दल आपण पोलीस इन्स्पेक्टर साहेबांशी बोलू शकता. त्या माझंही बोलणं झालं त्यात की ते असं तक्रार घेत नाही. ते नाही, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे अकाउंट आहे, अकाउंट त्या अकाउंटवर ते तक्रार घेणार, त्या अकाउंट होल्डर, आणि मग त्याच्या अनुषंगाने ते तपास करतील. आणि तपासामध्ये जी नावं, कारण तिचं सगळं ओपन आहे, ते काय म्हणजे असं काय ऑफलाईन नाही, काही सगळं ओपन आहे. लाईक केलेलं सगळं दिसतं, कमेंट केलेलं दिसतं, शेअर केलेलं सगळं दिसतं. ते ज्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे त्याच्यानुसार ते पोलीस आपली कारवाई करते. बरोबर आहे. पोलीस तपास, आम्ही तेच तर तपास करतोय ना, ते तपास करा असं सांगितलं. फिर्यादी जर नावं असतील पोलीस आम्हाला रोशन कसं आहे त्याच्यामध्ये ही फिर्याद वेगळी आहे, ही अशी जनरल फिर्याद नाही, सायबर आहे. त्याच्यामुळे तपास करत असताना एक एफआयआर मध्ये नाव काढलं 169 खाली तपासामध्ये तपासाचा भाग आहे पोलिसांचा, त्यावर मला काही बोलता येणार नाही. फिर्यादीची तक्रार एफआयआर आहे, मी माहिती घेतो. अजून एक प्रश्न आहे. त्यावेळी लोकसभा निवडणुकीचं कॅम्पेन चालू होतं आणि जिल्हा परिषदेवर प्रियंका गांधी यांची सभा झाली. त्यावेळेस तिथं जी घोषणाबाजी झाली, वर पंजाब खाली त्याच्यापेक्षा अतिशय देशमात्मक मंत्री महोदयांच्या बद्दल घोषणा तिथं झाल्या. आणि त्या स्टेजवर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी आता मशाल घेऊन तुकारीला काढणार असा गर्भित म्हणजे एक द्वेषात्मक त्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी बोलले सुद्धा त्यांनी वाजवणार तुमचं सगळं ऐकलं मी असं कार्यकर्त्यांना बोलले. म्हणजे केवळ द्वेषापासून ते
बोलले, म्हणजे त्यावेळेस आपण पोलीस काय बोलवलं त्याच्या संस्कार करते. संजय बनसोडे साहेब हे सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक नेतृत्व आहे. मी त्यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून मला जेवढी त्यांच्याबद्दल आपुलकी आहे तेवढीच आपल्याला सुद्धा आहे. ते काही एकटे कोणाचे राहिले नाही. हे उदगीरच्या संस्कृतीमध्ये हे बसत नाही. असं द्वेषात्मक बोलणं हे उदगीरच्या राजकीय संस्कृतीमध्ये बसत नाही. ते त्यांनी बोलले असते तर त्यांची राजकीय उंची त्यांनी दाखवली. आम्ही त्यावर कसलीच प्रतिक्रिया देणार नाही आणि दिली नाही. तुम्ही जी घोषणा म्हणताय ती तिथंही झाली. बसवराज पाटील साहेबांच्या घराच्या समोर जेव्हा फटाके वाजले तिथलाही व्हिडिओ आमच्याकडे आहे, तो आज सुद्धा आम्ही देतो. मी आपल्याला आता तो वेळ शेअर करू शकतो. तिथली भाषा आपण बघू शकता. आपल्या ह्यांचा चौक, आपल्या जाकीर हुसेन चौकामधले तो व्हिडिओ, तो सुद्धा व्हिडिओ आहे. पण आम्हाला ते काही वाटलं नाही. म्हणजे ते चला विरोध आहे, त्यांचा जोश आहे, पण त्यांनी त्या पद्धतीनं ते केलं. पण आम्ही त्या पद्धतीनं जाणार नाही. आम्ही त्यांचा विचारही केला नाही. त्याला उत्तर देण्याच्या भानगडीमध्ये आम्ही पडला नाही. आमच्या नेत्यांनी त्याला उत्तर देताना मराठा भवनसाठी 10 कोटी मंजूर केले एक्स्ट्राचे. माझ्या नेत्यानं त्याला उत्तर देताना तिरूच्या उजव्या आणि डाव्या कालव्यासाठी 40 कोटी मंजूर करायचा प्रस्ताव घेऊन गेला. हे आम्ही असं उत्तर देणार त्यांच्यासाठी. आम्ही 365 कोटीला ड्रेनेज मंजूर करून त्यांच्या ह्याला उत्तर दिले. आम्ही अशा भानगडी ह्या भानगडीत आम्ही पडणार नाही. आम्ही त्यांना उत्तर देत बसणार नाही. ते त्यांच्यानुसार, ते त्यांच्या कुवती, माणूस कसा आपल्या कुवतीनुसार बोलतो. आणि धीरज देशमुख साहेबांच्याबद्दल बोलायचं असेल तर मी काही खूप लहान कार्यकर्ता आहे. मी काही एवढ्यात बोलत नाही एवढ्यावर. पण मला एकाच गोष्टीचं वाटतं की ते फक्त निवडणुकीला इथे येतात. आमच्याकडे जर कुठली निवडणूक असेल तर निवडणुकीपुरतं येतात. पण तिथं जाऊन गडीच्या खाली उभं टाकून आम्हाला SMS करत बसावं लागतो त्यांना भेटायला. त्याच्यापेक्षा जास्त मी काही त्याच्याबद्दल बोलणार नाही. झाला ना, गुन्हा नोंद झाला. FIRची कापी आपल्याला मिळेल. नाही येऊ शकत. आणखी दिला गेले दोन्ही बाजूला निषेध केला. इकडल्या बाजूला इकडल्या बाजूला सोशल मीडियावर चालले. नेमकं काय झालं म्हणण्यापेक्षा त्याही बाजू सोशल मीडियाच्या माध्यमातून, पत्रकाराच्या माध्यमातून आणि तुमची बाजू, त्या दोघांना पण राजकारणामध्ये हे वाढवायचं आहे असं नाही. आम्हाला आम्ही केलंच नाही. उत्तराचा कार्यक्रम चालू आहे. सुरू त्यांनी केलं, वेदना आम्हाला झाल्या. बनसोडे साहेबांनी कधी, बनसोडे साहेबांनी आतापर्यंत पोलीस स्टेशनला कोणाच्या विरोधात FIR करा असं म्हणलं नाही. आम्ही 1000 वेळा म्हणलं असेल की साहेब हा कार्यकर्ता हे पण नाही म्हणले, जाऊ द्या, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं आहे. पण हे जे देशमुख घराण्याला ह्या लोकांनी विनाकारणमध्ये आणलं, जिथं काही तथ्य नसताना मध्ये आणलं, म्हणून नामदार बनसोडे साहेब सुद्धा हार्ट झाले. आम्हालाही खूप वाईट वाटलं आणि आम्ही त्या प्रकरणाची चौकशी करा म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला ॲप्लिकेशन दिलं. आता त्याची ते पुन्हा दिले असतील त्याच्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. तुमचे राजकीय ते विरोधकच आहे. एकीकडे ते विरोधक आहेत, एकीकडे सार्वसारीचा प्रयत्न करतात. करत नाही ना सर्वसार. झालेल्या विरोधाची कारवाई करण्यात आम्ही जाऊन हे केलं, पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. आज गुन्हा दाखल केल्यावर ते चौकशी होईल आणि योग्य कारवाई. मग आम्ही परत त्या गोष्टीचं आम्ही त्याच्या प्रतिक्रिया दिल्या तर ह्या गोष्टी राजकीय स्वरूपामध्ये जिल्हाभरात छोटीशी गोष्ट वरच्या रोज प्रमाणात वाढत चालली. आम्ही त्या विरोधात तक्रार दिली. ही उदगीरची परंपरा नाही काय, ही परंपरा नाही. हे पायंडा पाडू नये. हा पायंडा पाडू नये. एवढ्याच विषय थांबायला पाहिजे. आपण आता काय महाविकास आघाडीत म्हणून केली. आम्हाला चौकशी महाविकास आघाडी म्हणून केली. महाविकास आघाडी म्हणून केली त्याने. चौकशी होईल ना, चौकशी होईल. पोलिसांना सांगितलेले तरी त्याच्यावर सुद्धा कारवाई होईल. ठीक आहे, धन्यवाद. आदरणीय मुन्ना पाटलांना विनंती करतो आपण बोला. शूटिंग बी झाली. तुमच्यावर जास्त प्रेम आहे म्हणून विचारले तुम्हाला. आज या ठिकाणी 1 तारखेला झालेल्या आपल्या भागाचे आमदार आणि क्रीडा मंत्री बनसोडे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे सोशल मीडियावर ज्या घोषणा झाल्या आणि त्या घोषणेचं काहीतरी त्याला छेडछाड करून त्याचा अपप्रचार करण्यासाठी जे नेते होते, जे लोक पोलीस स्टेशनला गेले होते, त्यांना माझी एकच विनंती आहे की माननीय दिलीपराव साहेब, माननीय अमित भैया, माननीय धीरज भैया, त्यांच्यापेक्षा या उदगीरकरांना आपलं प्रेम जास्त आहे आणि उभं काहीतरी आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. आपण खासदारकी जिंकलेली आहे, या परमापोटी जाऊन आणि बनसोडे साहेबाला काहीतरी करून पुढच्या इलेक्शनमध्ये बदनाम करावं हे षडयंत्र
हे लोक करत आहेत. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे मागच्या 5 वर्षामध्ये बनसोडे साहेबांनी विकासाची गंगा असेल, लोकाला बोलणं असेल, लोकाला भेटणं असेल, लोकांच्या सुखात असतील, लोकांच्या दुःखात असतील, ह्या सगळ्या गोष्टी बनसोडे साहेबांनी या ठिकाणी घडवून आणल्या आणि ते कधीही विरोधक समजले नाहीत. ज्यावेळेस अमित भैया वैद्यकीय शिक्षण मंत्री झाले आणि संजय बनसोडे साहेब मंत्री झाले, त्यावेळेस उमा चौकामध्ये असाच जल्लोष करून सनी आपण असंच केलेलं होतं आणि मी गाडीवर फुलं पडल्यात म्हणून थोडं साफ केलं होतं. तर आपल्याच एका पत्रकार बंधूंनी की आम्ही गाडी साफ केलं म्हणून लिहिलेलं होतं. तीच संस्कृती अच्छा आमच्या संजय बनसोडे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम ठेवून या ठिकाणी केलेला आहे आणि त्यांना ते देखवत नाही. आणि आता आमच्या तालुका अध्यक्षाबद्दल बोलले, आमच्या नरगिरच्या सरपंचाबद्दल बोलले, जे कोणी आहेत मला सांगा तुम्ही त्यांची लायकी आहे का हो? अरे जो माणूस तालुका अध्यक्ष दवाखान्यामध्ये होता ते स्वतः आले, करोनाच्या काळामध्ये स्वतः गाडी केली, हैदराबादमध्ये स्वतः पैसे भरले, स्वतः त्यांचं बिल भरलं, त्यांच्याकडून आपण ही अपेक्षा बाळगायची? अरे बैमानीला बी काही मर्यादा राहते. किती बैमानी करावं? ठीक आहे, राजकारणाच्या जागी राजकारण राहू द्या. माझं सुधीर भाऊचं आज जमत नाही, उद्या जमल, पाडणं येणं उभा टाकणं निवडणुका ह्या तर चलत राहतात. पण केवळ आणि केवळ त्यांचं तालुका अध्यक्षपद टिकावं, त्यांनी मार्केटमध्ये राहावं, त्यांनी कारखान्यावर राहावं, याच्या पोटी काही बोलावं बनसोडे साहेबाला मर्यादा पाहिजे. आणि हा जो दुसरा माणूस आहे खरं तर त्याचं पाप आम्ही केलेला आहे. जो PM होता बनसोडे साहेबाचं आम्हाला माहिती होतं, त्यांनी पहिलं वाटोळं केलं खंडाळे साहेबाचं, पुन्हा वाटोळं केलं भोसले साहेबाचं आणि आत्ता तेच पाप आम्ही केलेलं होतं आणि ते आम्हालाच भोगावं लागलं. आणि आत्ता मी खासदारचा PI म्हणून फिरलेला आहे, कदाचित त्याचं बी वाटोळं व्हायची वेळ असेल. हे सगळ्या पत्रकाराला आणि सगळ्या उदगीरच्या जाणकार मंडळीला माहिती आहे आणि त्यांना अधिकार नाही. जे तालुका अध्यक्ष आहेत, जे नरगिरचे सरपंच होते अपात्र झाल्यात, त्यांनी काय काय कुटाने केल्यात, बाजार समितीमध्ये 5 वर्ष मी होतो, ह्या सगळे कुटाने त्यांचेच आहेत. आम्हाला एक सांगायचं, बाजूला एक जाऊन करायचं, समोर बसा म्हणून त्यांना मी बोलतो काय आहे ते, काय काय त्यांनी उद्योग केल्यात ते. आणि आज ज्याचं त्यांच्याबरोबर जमत नव्हतं ते त्यांच्यासोबत आहेत आणि आम्ही बाजूला आहोत. म्हणून आपल्या सगळ्या पत्रकाराला विनंती आहे, ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला जाणकार आहे म्हणून आपण सुद्धा. आणि आता आमच्या रोशन भाऊनं म्हणलं की काही लोकांवर गुन्हे दाखल झाले, त्याच्यात अर्धे झाले, जे सत्य आहे ते बाहेर येईल. हे तर मोहरे आहेत खाली, मेन माणसं तर वेगळे आहेत, बाजूला आहेत, त्याचा सुद्धा तपास लागून सनी ते सुद्धा त्या ठिकाणी आपले पोलीस बांधव ते नक्कीच करतील. आणि यापेक्षा जास्त काही बोलावं असं मला वाटत नाही. खरं तर आत्ता आमच्या कुठले तरी म्हणले की बाबा कुठं आपल्या त्या ह्याच्यापाशी रेल्वे स्टेशनला कुठेतरी झाडाचं काम केलंय, त्यानं लई जागी झाडाचे काम केलंय. राठोड साहेब होते तेव्हा आमच्या पांचाळ कॉलनीमधून पाईपलाईन करून पाणी आणून दिले, मार्केटमधून पूर्ण त्या शेतकी निवासचं टँकर उन्हाळ्यामध्ये नेऊन पाणी दिले त्या झाडाला. अशा माणूस त्याला काय अधिकार आहे बोलायचं सांगा? आम्ही होतो, आम्ही सांगतो ना, ते पाप आम्हीच केलेलं आहे. असे बकुळ असतील जे समोर येतील ते भोगतील, म्हणून त्यांना नैतिक अधिकार नाही या ठिकाणी बोलायचा बनसोडे साहेबांना. मागच्या काळामध्ये नळगीरच्या ग्रामपंचायतचा विषय काढला आणि त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं माझा माणूस आहे जाऊ द्या, तुम्हीच मध्यस्थी केली होती. आम्ही सोबत होतो बाजार समितीला, मी सभापती होतो, ते संचालक होते. आम्ही सांगितलं ना, पहिल्या गोष्टीचं सांगितलं, तुम्हाला वेगळं सांगायची काय गरज आहे? धन्यवाद. विभाग करायचं काम शिवसेनेचं आहे. जानीबाई आजच्या या पत्रकार परिषदेनिमित्त गेल्या 1 तारखेला संजय भाऊ बनसोडे यांच्या सत्कारानिमित्त जे काही व्हिडिओ क्लिप झालेली आहे ती व्हिडिओ क्लिप
ज्या भावनेनी, ज्या उत्साहाने, ज्या जोशमध्ये कार्यकर्त्यांनी केलेली आहे, पण त्याचा चुकीचा पर्याय प्रयास करून, खाडाखोड करून, काही चुकीची काही कार्यकर्त्यांनी माहिती देऊन त्याचं अर्थाचा अनर्थ, जी गोष्ट घडलीच नाही, जी गोष्ट झालीच नाही, जे बोललं नाही, विलासरावजी देशमुख, अमित देशमुख यांचे आदरणीय आदर्श आहे. भले आम्ही आज महायुतीत असलो, भाजपमध्ये असलो, पण ज्या बनसोडे साहेबांनी त्यांचाही आदर केला आहे. आदर म्हणजे एवढा आदर केला आहे की आपलं पहिलं नेतृत्व हे विलासराव देशमुखाला, शिवराज पाटलाला, त्याच्यानंतर शरद पवारांना, का मी मागच्या महायुतीच्या काळात पाहिलं आहे. त्या माणसाने आपल्या पाठीशी एकीकडे शरद पवारचे फोटो तर दुसरीकडे विलासरावचे फोटो लावून त्यांचा आदर्श हे सांगतं. तसा त्या माणसाने एक वेगळा आदर्श, एखाद्यालाही असं सांग म्हणावं की बनसोडे साहेबांनी एखाद्याला शिवा दिलाय गेल्या 5 वर्षात, 10 वर्षात, एखाद्याला वाकडं बोललंय, या त्यांच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी बोललंय ते तर सांगता आलं पाहिजे. जे कार्यकर्ते बोलणारे होते ते बाहेर आहे, जे बोलणारे होते त्यात त्यांच्यापाशी जवळ होते पण त्यात दूर आहे. त्याच्यासाठी सांगायचं आहे, त्यांनी जे चुकीची माहिती दिली आहे, चुकीचं व्हिडिओ क्लिप केली आहे तयार, आता त्याची रितसर FIR पाडलेला आहे, त्याचा निष्पक्ष होईल. त्या दिवशी जर महायुतीचा जरी असला तरी काँग्रेसवाल्याला गरज नाही रोडवर यायची. मी स्वतः रोड रोखून पुन्हा विलासरावसाठी आमचे आदरणीय अमितभाई आहे, भले मतभेद असतील आमचे, ते आमचे नेते होते, यापूर्वी नेते होते, विलासरावजी नेते होते, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 40 वर्ष काम केले. काल येऊन सटरपटर त्यांनी काहीच केलं नाही, काही ऐकते पदक होते, काही काम केलं नाही, पक्षासाठी केलं नाही, पक्षाला वाढवलं नाही, फक्त स्वतःचं पोट भरण्याचं काम केलं. त्यांनी बोलणं योग्य नाही. आम्हाला त्याचं माहिती आहे, ज्या दिवशी असं सिद्ध झालं त्यांनी सिद्ध करून दाखवा. सर्वप्रथम मी रोड काम करायचं तर तुम्ही करायचं तिकडेच गेला, आम्ही महायुतीकडं, भले महायुतीचा जरी कोणी असाल, अमितभाईबद्दल बोलला असलं, विलासरावबद्दल बोलला असलं, आम्ही स्वतः जबाबदारी घेऊन, आम्ही पुढाकार घेऊन आम्ही रस्ता रोखू आणि तीव्र निषेध करू. आणि चुकीची माहिती घेऊन चुकीचं प्रोपोगंडा करायचं काम, हे राजकारण करण्याचं काम चाललंय. बनसोडे साहेबाला बदनामी म्हणजे एवढा मोठा सत्कार या माणसाचा झाला, एवढा मोठा माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये वाढला, याचं नाव मोठं होतं, आपण एवढं करलं की अमितभाईच्या जवळ कसं जाता येईल, त्यांच्याजवळ कसं राहता येईल, काय करून सिद्धी करता येईल. आम्ही बनसोडीची अशी बदनामी केली, बनसोडे साहेबांची अशी आपल्याला दाखवता येईल, हे त्याच्या मागे षडयंत्र आहे, साधी गोष्ट आहे. त्यांची अवकाश सुद्धा नाही, त्यांनी ज्या गोष्टीवर चाललंय, आपल्या हातानं आपल्या नेत्याची बदनामी करणार आहे. हे असं करणं म्हणजे आपल्या नेत्याची आपण बदनामी केल्याने आहे. आपण असं बोलणं, आपण असं करणं, हे असलं दाखवणं म्हणजे अमितभाईची बदनामी करणं, विलासरावची बदनामी, आपल्या नेत्याची आपण बदनामी करणं. हे परत एक वेळेस सांगतो की बनसोडे साहेबांनी अतिशय चांगलं काम केलं, त्यांनी चांगलं काम केलं, त्यांचं वावा होणं हे न चांगलं वाटलं म्हणजे त्याच्या मागाचा हे उद्देश आहे, त्यांची बदनामी करता येईल, आपल्याला अमितभाईच्या जवळ जाता येईल. आम्ही असं निषेध केलो, हे केलो, ते दाखवण्याचं आहे. आता 2 मिनिटं आपल्याला नाही, 4 ते 8 दिवसात कळलं कोण आहे त्याच्या पाठीशी. तुम्हाला सगळ्यालाही माहिती आहे, तुम्ही काय एवढ्या आनंदी, आमच्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे बनसोडे साहेब काय आहे, बनसोडे साहेब कसं वागते, कसं बोलते, कसं राहते, एवढी सहनशीलता त्या माणसात. सहनशीलता कालची तुम्ही काल घ्या ना, कालची जयंती, विलासरावाच्या जयंतीला स्वतः न बोलवता स्वतः आधार नाही गेले, काल गेल्या महिन्यातल्या स्वतः आपण होता आधार नाही, त्यांना कोणी बोललं. याच्या पूर्वीच्या वेळेस पुण्यतिथीला स्वतः आधार नाही गेले. हे सांगण्याचं माझं त्या माणसाचा मनाचा मोठेपणा आहे, विचाराचा मोठेपणा आहे. कुठलंही असं कोणी आहे विरोधकाचा शब्द पडून विरोधकाला विरोध म्हणून बोललेला नाही. आणि जे बावनकुळे हे म्हणजे कालचे बोलले, कालपर्यंत यांच्या जर क्लिप ऐकल्या गेल्या 1 वर्षाखाली 2 वर्षाखालच्या जर क्लिप ऐकल्या, बेबीच्या डेटापासून तारीफ करण्यावर होते. कोट्यावधी रुपये स्वतःचं साधून घेतल्यावर आता हे दुसरं बोलणं आहे. तुम्हाला नैतिकता, तुमची अवकाश नाही तर तुम्ही जास्त बोलायला. तुम्ही ते तो महाराष्ट्र शासन आहे, कॅबिनेट मंत्री आहे. माझा असेल या महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचा कॅबिनेट मंत्री आहे. तो एका दोघाचा नाही, या उदगीरपुरता नाही, या जिल्ह्यापुरता नाही.
महाराष्ट्रातल्या 15-16 कोटी लोकांचे त्यांचं नेतृत्व करणारं ते महाराष्ट्र शासन आहे. त्यांच्याबरोबर बोलणं म्हणजे प्रत्येक माणसाचं स्वाभिमान दुखवणं आहे. त्याच्यासाठी परत एक वेळेस आता आपल्या नेत्याची आपल्या पक्षाची बदनामी करणे आपल्या पक्षाच्या लोकांकडून चालू आहे. काँग्रेसच्या लोकांनीच सांगितलं मी या पक्षाचा जर कालपर्यंत 2 महिन्यापूर्वीपर्यंत नेतृत्व केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या पक्षाची बदनामी होणं मी मला मान्य नाही, त्या नेत्याची बदनामी होणं मला मान्य नाही. आणि ते जर झालं असतं तर मी पहिला राहील, तुम्ही तिकडेच राहिला तर पहिलं आम्ही सगळे महायुतीचे घेऊ आम्ही पुढाकार आज जाहीरपणे सांगतो. परत इकडे झालेली जे बदनामी आहे हे चुकीचं केलेलं आहे. दुधात दुधाने पाणी होईल अवघ्या 4 दिवसात 8 दिवसात एफ.आय.आर फाटलेला आहे. पोलीस करते चौकशी चालू आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं. लोकांमध्ये बनसोडे साहेबाबद्दल गैरसमज होऊ नये, त्याच्याबद्दल लोकांपर्यंत चुकीचा अफवा पसरून बदनामी केले लोकांना माहीत नसते. खेड्यातल्या लोकांना माहिती नाही, शहरातल्या लोकांना माहिती. चुकीची अफवा पसरण्याचं काम या माध्यमातून चालू आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो. परत एक वेळेस आपल्या सर्वांचे आभार मानून मी इथंच थांबतो. आता महायुती म्हणून या ठिकाणी आपली महायुतीची लोकसभेच्या नंतर पहिलीच या ठिकाणी प्लेस होता की राहुल भैया लोकसभेचा विषय काढले. उदगीर मतदार लोकसभेचे प्रभारी होते आणि उदगीर मतदारसंघामध्ये जी 2019ला 48,000ची लीड होती. आता जे 2019 सर्वांना